वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशपूर्व नीट परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेचा नुकताच निकाल लागलाय। यात 1536 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेत। परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष विजय बदकल, सचिव नाहिद हुसेन, IMAचे अध्यक्ष डॉक्टर संजय घाटे, डॉक्टर दिलीप कांबळे यांनी पत्रपरिषदेत नीटमध्ये झालेल्या गैरकारभाराची माहिती दिली। आता नीटचा जो 4 जूनला निवडणुकीच्या सगळ्याचं काउंटिंग सुरू असताना याची नीटचे निकाल जाहीर करण्यात आले आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नीटमध्ये यावेळेला 67 विद्यार्थी ऑल इंडिया रँक 1 असे आले, AR1 असे आलेले आहे। 67 आत्तापर्यंतच्या जर समजा आपण बघितलं तर मागच्या वेळेला 1 विद्यार्थी, मागच्या वर्षी 2 विद्यार्थी AR1 आलेले होते। यावेळेला तब्बल 67 विद्यार्थ्यांना भारतातून पहिला आलेले आहे आणि या सगळ्या परीक्षांमध्ये हरियाणासारख्या सेंटरवर एका केंद्रावरून एकामागे एक बसलेले 7 विद्यार्थी AR रँक 1 आलेले आहे, भारतातून पहिले आलेले आहे। या सगळ्या NTAने जाहीर केलेल्या नीटच्या परीक्षेमध्ये फार मोठा गोंधळ झालेला आहे, फार मोठ्या प्रमाणात त्याचा भ्रष्टाचार जाणवतो। गुजरात आणि बिहारमध्ये याचे पेपर लीक झाल्याच्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत। बिहारमध्ये 14 लोकांना पेपर लीक प्रकरणी अटक पण झालेली आहे। या अनुषंगाने या पोरांवर एक 23 लाख पोरांनी नीटची परीक्षा वर्षीला दिलेली होती। फार मोठा अन्याय, फार मोठा अत्याचार या सगळ्या पोरांवर झालेला आहे, नीटचं एक्झाम देणाऱ्या पोरांवर झालेला आहे। त्यासाठी या पोरांना मॉरल सपोर्ट मिळावा आणि यापुढे या ज्या परीक्षा आहे खूप चांगल्या पद्धतीने कंडक्ट व्हाव्या, अशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी म्हणून दिनांक 18 तारखेला मंगळवारला चंद्रपुरामध्ये आम्ही चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे फार मोठा भव्य असा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गांधी चौक चंद्रपूर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन होणार आहे आणि या मोर्चामध्ये चंद्रपुरातील कमीत कमी 2000 विद्यार्थी पालकांची उपस्थिती असेल। मी या प्रसंगी चंद्रपूर शहरातल्या सर्व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार नागरिकांना विनंती करतो की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि या परीक्षेची सगळी CBI चौकशी व्हावी आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे यांना मोठ्यात मोठी कडक अशी शिक्षा व्हावी अशी आम्ही या दृष्टीने मागणी करतो आहे।